व्हिडिओ सुरू करण्याआधी प्रेक्षकांकडे एक रिक्वेस्ट आहे माझी, जी मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेली, की आमचे जवळपास 90 ते 93% व्ह्युअर्स जे आहेत ते अनसबस्क्राईब लोक आहेत. सो तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओज जर बघायचे असतील, जर तुम्हाला हे व्हिडिओज बघायला आवडत असतील, तर तुम्ही आम्हाला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला हे व्हिडिओज बघायचे आहेत, आमचे सबस्क्रायबर वाढतील, थोडेफार पैसे पण कमवू आम्ही इथे तिथे, 4-5 हजार जे काही मिळतात. मी पैशांसाठी नाही करत. हा, क्या बात आहे. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. मांडीला खाचला माईक चालू आहे? लेट्स गो. कूल. करू का स्टार्ट? करू का चल, रेडी? काय झालं? वा, काय झालं? गॉगल का घातलायस? हा, डेटवर आलेस की पॉडकास्टला आलेस? नाही, माझे अश्रू अनावर होत नाहीये. वा, अश्रू अनावर होत आहेत मला. सॉरी, होत नाहीये, अश्रू अनावर होत आहेत. तू वेगळ्या पद्धतीने सुरू करतो का? पण अश्रूंचं कारण काय? म्हणजे एक तर मला माहिती आहे, ज्याला खूप महिने झाले. दुसरा काय? नाही, सूर्यकुमारचा फॉर्म बघून मला खूप रडू येतंय. गिलचा फॉर्म बघून मला खूप रडू येतोय. गंभीरच्या रिएक्शन्स बघून मला खूप राग येतोय. सो हे सगळे इमोशन्स माझ्या डोळ्यात दिसून येत प्रेक्षकांना. अनावर होत आहे तुला ते. आणि गंभीरचा तर एवढा राग येतोय की मी जाऊ देतो, जिथे कुठे मॅच असेल तिथे मला जावं लागेल. कशासाठी? जे काही मला करायचं ते. काय करायचं? काही नाही. तुला गंभीर सोबत नेमकं काय करायचं? दुसरी मॅच झालेली आहे इंडिया आफ्रिका, आणि प्रोसेस का झाली हा माझा प्रश्न आहे, पण ठीक आहे. प्रोसेस ऑलवेज मॅटर्स मोर दॅन रिझल्ट्स. ते काल प्रूव्ह झाले की रिझल्ट पण आपल्या हातात नव्हता, अपेक्षेनुसार गेला नाहीये. तर कालच्या मॅच विषयी आम्ही बोलणार आहोत. कालच्या मॅच मध्ये एक गोष्ट चांगली घडली माहिती. इंडिया टॉस जिंकली आणि इंडियाने आफ्रिकेला बॅटिंगला टाकलं. घरी जायला हवं होतं. इंडियाने आफ्रिकेला बॅटिंगला टाकलं, पहिल्यांदा पाठवलं. त्यानंतर जे काय घडलं त्यात माहिती, एक 40 ओव्हरच्या मॅच मध्ये 38 ओव्हर तर आपल्या फेवर मध्ये नव्हत्याच माझ्यामध्ये. काल इंडियाची बॉलिंग चांगली नाही झाली, बॅटिंग चांगली नाही झाली. फिल्डिंग तर काय ठीक आहे, फिल्डिंग इंडियाची चांगली आहे, त्यामुळे फिल्डिंग मध्ये पण काल खूप स्लॉपी फिल्डिंग केली इंडियाने केली. काय करायचं, T20 वर्ल्ड कप येतोय, आपला होमवर्क कम्प्लीट नाही झालाय अजून. आपला होमवर्क इंडियाचा, आपला नाही, इंडियाचा. गौतम गंभीर जे काही क्लासवर्क घेतं तिथे त्यांचा, ते मला वाटतं गंभीरचं ते झालंय. गंभीर ते आपलं मागच्या वेळी पण बोललं झालंय. गंभीर इज फिक्सिंग द थिंग्स विच आर नॉट ब्रोकन. मला लक्षात आहे की इंग्लंडची जी सिरीज झाली होती इंडियामध्ये, बिफोर गिल कमिंग टू द इक्वेशन, असं वाटतं की इंडिया खूप अनबिटेबल साईड आहे. बरोबर. अभिषेक शर्मा आणि सॅमसन ओपन करत होते, मध्ये तिलक खेळत होता, हार्दिक खेळत होता, स्वतः दुबई खेळत होता, कधी कधी रिंकू पण खेळायचा, सूर्याचा फॉर्म चांगला होता. सो तुला वाटत होतं की ही टीम अशी प्रॉपर जायंट म्हणून जाणार आहे वर्ल्ड कप मध्ये. आता पण टीम काय वाईट नाही खेळत आहे, पण काही गोष्टी अशा विस्कळीत झाल्यात ना. म्हणजे जेव्हापासून त्यांनी गिलला फिट इन करायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे तिथून जो सगळा सत्यानाश आणि बट्टाबोळ सुरू झालेला आहे. म्हणजे एशिया कपची फायनल पण आपण हरणारच होतो माझ्या मते, इट्स जस्ट दॅट तो तिलक वर्माचा नॉक आला म्हणून. बरोबर. आणि माझ्या इंडियाचा वाईट दिवस किती वाईट असू शकतो आपल्याला कळलेलं आहे. काल कळलंच आहे आपल्याला. असे बरंच नाही. आणि तू राहुल द्रविड आणि रोहितच्या काळात पण बघशील तर टीम खूप काय म्हणतात तुला स्लीक वाटत होती. असं म्हणजे एक्सपेरिमेंटेशन करून झालेलं राहुल द्रविडचं सुरुवातीच्या फेज मध्ये. सो टीम खूप सेटल्ड वाटत होती. तुझा ओपनिंगला जयस्वाल होता तेव्हा, आणि त्या स्टार्टला ओपनिंगला गिल पण होता. हा, पण तू बघशील तर त्यात वर्ल्ड कप जसा जवळ येत गेला तसा रोहित शर्मा वर्ल्ड कप मध्ये जाऊन मोठा कॉल घेतला गेला की विराट कोहलीला ओपनिंगला पाठवायचं, जेव्हा की वर्ल्ड कपच्या आधीपर्यंत विराट एकही मॅच ओपनिंगला नव्हता खेळला. हा, एक्झॅक्टली. ते तुला कळलं पाहिजे, त्या गोष्टीनं तुला अंदाज आला पाहिजे ना. पण तू बघशील तो डिसिजन जो काय चुकला असेल, कारण विराट कोहली आउट ऑफ फॉर्म होता आणि रोहित पण काय एवढा कन्सिस्टंट नव्हता वर्ल्ड कप मध्ये. त्याने 3-4 नॉक चांगले खेळले खूप. सो तेव्हा पण इंडियाने तो कॉल चेंज नाही केला की लगेच आपण आता हे जे काही अक्षर पटेल 3 नंबरला येतोय, कधी कोण वॉशिंग्टन सुंदर 3 नंबरला येतोय. ती जी वर्ल्ड कप फायनल जी आपण जिंकलोय 24ची, त्यात जो अक्षर पटेलने येऊन इनिंग खेळली होती, ती इनिंग म्हणजे एका पॉईंटला असं मला वाटलं की आपल्याच अंगावरती येते. म्हणजे अक्षर पटेल तेव्हा उतरला होता आणि ते वर्क झालं असं मला वाटतं, कारण 3 विकेट पटापट पडल्या होत्या आणि आता अजून एक बॅट्समन घालवायची इंडियाची कपॅसिटी नव्हती. सो त्यासाठी इंडियाने तिथे एक फ्लोटर म्हण किंवा एक विराट कोहली लॉंग खेळू शकेल म्हणून त्यांनी बॅट्समन पाठवला, जो रिस्क घेतली नाही ते पण काही फरक पडणार नाही आपल्याला. सो तसा अक्षर पटेल होता. आता मला कळत नाही कालच्या टीम मध्ये जिथे तुमची पहिली विकेट तुम्ही अक्षर पटेलला कसे पाठवताय. तिलक वर्मा एकतर ऑलरेडी तो खाली खेळू शकत नाही, कळतं तुला. बरोबर.
त्याला जास्त बॉल लागणार आहे. जर तुमचा लेफ्टी आउट झाला तुम्ही लेफ्टी वर्माला पाठवा, जर रायटी आउट झाला तर रायटी सूर्याला पाठवा. इतकं सिम्पल आहे. त्यात मग इंडियाने इतका वाईट कॉल का घेतला काल मला ते काही कळलं नाही की अक्षर पटेल वन डाऊन झाला आणि त्याने आपल्याला माहितीये का घेतला, त्याने खाल्लेले बॉल रिकव्हर नाही करू शकत आपण. हा एक्झॅक्टली. आणि 200च्या चेस आणि दरवेळी तुम्ही हार्दिक पांड्यावर डिपेंड नाही करू शकणार ना. सो हे मी पुन्हा मागच्या एक-2 व्हिडिओ आधी पण बोललो की बॅटिंग लाईनअप्स आर नॉट ओव्हर रेटेड. बॅटिंग लाईनअप्स ह्या ज्या ठिकाणीचा प्लेअर आहे त्या ठिकाणीच त्याला खेळू द्यावा. द्रविडला जर तुम्ही फिनिश करायला लावाल तर तो नाही करू शकणार ना मॅच फिनिश, जे धोनी किंवा युवराज सिंग किंवा रिंकू सिंग करू शकतात ते द्रविड नाही करू शकणार. सो बॅटिंग लाईनअप्स ह्या बनलेलाच त्यासाठी असं ओपनर असतो, मिडल ऑर्डर किंवा एखादा मुवमेंट असेल ज्यात तुम्ही चेंज करू शकता, जसं की ते अक्षर पटेलला पाठवणं असेल किंवा एखादे तुला असं वाटलं की आता आम्हाला फ्लोट करायची बरोबर दुबेला पाठवा, वन डाऊन पाठवा, जे काय करायचं. इव्हन दुबे पण मला वन डाऊन साठी वाईट चॉईस नाही वाटत, जे काय असेल ते. काल तर दुबे लिटरली 8व्या बॅटिंगला आला, 6 विकेट गेल्यानंतर दुबे आला बॅटिंगला. सो काल मला वाटतं की गौतम गंभीर मला वाटतं जेवढा सिम्पल बॅट्समन होता तेवढाच कॉम्प्लिकेटेड तो कोच आहे. इव्हन तो कॅप्टन म्हणून पण सिम्पल होता, कारण त्याने सुनील नारायणचं त्याने एक्सपेरिमेंट केलं होतं. इट वॉज हिज एक्सपेरिमेंट. त्याला त्याने कोणीच नाही, तो सुनील नारायण बीबीएल मध्ये ओपनिंग करून आलेला, तेव्हा बीबीएल मध्ये तो हिट होता ओपनर म्हणून. त्यानंतर त्याने केकेआर मध्ये, पण बीबीएल तो चालला नव्हता. नाही बीबीएल मध्ये चाललेला, प्रॉपर चाललेला. आय एम नॉट शुअर, पण जे काय माझं म्हणणं आहे की तो कॅप्टन म्हणून किंवा बॅटर म्हणून जेवढा सिम्पल होता, जी वर्ल्ड कप फायनल 11 त्याने जिंकवली, त्यामध्ये तू बघशील तर सचिन वरती प्रेशर होतं. सहवाग तर एक्सेप्शनल बॅट्समॅन आपल्याला माहितीच आहे, काहीतरी स्पेशल करणार सहवाग, हे तुला माहिती आहे. सचिन पण एक स्पेशल कॅपेबिलिटी. बरोबर. गंभीर वॉज दी ओनली ऑर्डिनरी प्लेअर. तसं बघशील तर ऑर्डिनरी खेळतो, एक्स्ट्रॉर्डिनरी बॅट्समॅन, पण तो ऑर्डिनरी स्किल्स आहेत त्याचे खूप. सो तो खूप त्याला स्टिक करून त्याने बॅटिंग केली होती आणि तो वर्ल्ड कप त्याने काढला. धोनीकडे पण एक करिझमा आपण म्हणतो बॅटिंग मध्ये, पण गंभीर पण खूप सिम्प्लिसिटी आहे. ती त्याच्या कोचिंग मध्ये नाही असं मला वाटतं, की कोचिंग मध्ये त्याला काहीतरी एक भयान कॉल घ्यायचा. आणि का करायचं माझं म्हणणं की T20 वर्ल्ड कप नंतर टीम तुला 2 प्लेयर्सची जागा भरायची होती, बरोबर. त्यात तू गिलला आणलंस, ठीक आहे, चल गिल कोहलीची जागा भरू शकतो जर आपण तसं बघायला, बॅटिंग स्टाईल बघायला तर कोहलीची जागा भरू शकतो. अभिषेक शर्मा वर्ल्ड कपला होता नाही ना, मग रोहित शर्माची जागा अभिषेक शर्माने भरून काढली. सो 2 प्लेअर तू केलेलीस ऑलरेडी. आणि मग आता जे काही एक्सपेरिमेंटेशन त्या गोष्टीची नाहीये गरज. आणि तू बघशील तर 22चा वर्ल्ड कप जेव्हा इंडिया हरली तेव्हा जे होतं की वरनं खूपच स्लो खेळतोय आपण, एस्पेशली रोहित म्हण, राहुल म्हण आणि कोहली म्हण, हे तिघं पण एकाच धाटणीचे प्लेअर आपण असं म्हटलं. सो त्यानंतर एकच मेजर कॉल घेतला गेला मला वाटतं, जो वर्ल्ड कपला डायरेक्ट जाऊन घेतला, की विराट आणि रोहित ओपनिंगला आले. बरोबर. सो मला वाटतं की तो एकच सेल्फलेस कॉल होता, त्यात रोहित आणि विराटने दोघांनी विचार नाही केला की आपली विकेट किती महत्वाची आहे, आपल्याला स्ट्रायकिंग बॅट्समॅन सगळ्यात खाली. सो दोघं पण वर आले. सो एक विकेट गेलं तर तुला डायरेक्ट अटॅकर सुरू होणार होते, तो पंत असेल की सूर्या. राईट. सो मला वाटतंय की एका टीम मध्ये एकच कोहली असू शकतो. हा, आता त्या टीम मध्ये गिलची जागा नाही बनली असं मला वाटतं, कारण त्या टीम मध्ये ऑलरेडी कोहली होता. राईट. आणि आता ह्या टीम मध्ये तिलक वर्मा पण सेम पद्धतीचा, मग तुम्ही दोघांपैकी कोणातरी एकाला चूज करा. तिलक वर्मा मग वर्ल्ड कप नंतर आपण ते बोलू शकतो की कोहलीची जागा तिलक वर्माने घ्यायला हवी. राईट. सो आय गेस एकतर शुभमन गिल नाहीच आहे फिट, त्याच्यामुळे जे काही जयस्वालचा बळी जातोय. जयस्वाल, संजू सॅमसन 10 इनिंग्स मध्ये 3 सेंचुऱ्या मारल्यात. तुम्ही त्याचं करिअर बर्बाद केलं अख्खं. तुम्ही त्याला फॉर्मॅलिटी म्हणून खाली उतरवलं, ज्यात तो नाही खेळणार आपल्याला माहिती होतं, आणि तो नाहीच वर झाला तिकडे. बरं, जरी त्याला खाली खेळतात तर त्याला मॅचेस तर द्या. त्याला एका एशिया कप त्यांनी बसवलं आणि मुळात तो ते डिझर्वच नाही करायची ट्रीटमेंट त्याला मिळते असं मला वाटतं. राईट. आणि हे जे काही चालू आहे ना मोठं करण्याच्या नादात, नेक्स्ट विराट कोहली शोधायचं आहे आपल्याला, त्या नादात गिलला जे काही मोठं करण्याची हे जे काही चालू आहे सगळं, व्हाईस कॅप्टन म्हणा, कॅप्टनशिप म्हणा देणं. आता सूर्याला पण थोड्या दिवसांनी तेच होणार. सूर्याकडून पण आय गेस 26च्या वर्ल्ड कप नंतर हे लोक काढून घेणार. मला तर 26च्या वर्ल्ड कपच्या आधीच दिसतंय सूर्याचं काही खरं नाही. काढून कॅप्टन. मॅचच्या जरा फ्लो मध्ये जाऊया. तर काल आफ्रिकेने भारी सुरुवात केली. डिकॉक वॉज फ्लॉलेस माझ्यामध्ये. डिकॉकची जी कॅपेबिलिटी आहे ती आपण काल बघितली आहे की तो काय लेवलचा, काय म्हणतो ना, स्ट्रोक मेकर आहे. राईट. आणि मला तरी वाटतं की इंडिया विरुद्ध व्हाईट बॉल मध्ये
ग्रेटेस्ट डिकॉकच वाटतो आता, कारण ओडीआय मध्ये 7 सेंचुरीज त्याच्या ऑलरेडी आहेत आणि तो दरवेळी खेळूनच जातो. हाफ सेंचुरीज मला माहित नाही किती मारले तरी, पण 7 सेंचुरीज आहेत. त्याने जयसूर्या बरोबर त्याने आता त्याची ड्रॉ झाली आहे, जयसूर्याच्या पण 7च आहेत. आणि T20 मध्ये काल त्याने 90 येऊन मारलं आणि पेलतो इंडियाला. तो साऊथ आफ्रिकामध्ये असू दे किंवा इंडियामध्ये असू दे, तो इथे येऊन पेलतोच सगळ्यांना इंडियनचा. इव्हन तो IPL मध्ये पण चांगला खेळून जातो. मुंबई इंडियन्स कडून जेव्हा खेळत होता, आता माहित नाही, तो मुंबईत तर भारीच खेळलाय. आरसीबी सोडून तो सगळीकडे चांगलाच खेळला. आरसीबी मध्ये होता डिकॉक, मुंबईमध्ये खेळायच्या आधीच्या वर्षी तो आरसीबी मध्ये होता. तो आणि कोहली ओपनिंगला यायचे. अच्छा, ओके. हा, का तो आणि सो डिकॉक बद्दल आपण नेहमी धास्तीच घ्यावी की भाई ह्यात कधी गेम आपल्याकडून लांब घेऊन जाऊ शकतो, आणि ते केलं त्याने. काल त्याने लेग साईडला जे काही उचलून फेकले, बनवून मारतो. तो त्याचा एक पिकअप शॉट असतो. पिकअप शॉट आहे, कसा लेग साईडला मारतो तो. परत फ्लिक वाला पण एक म्हणतो आपण तो. सो ते शॉट त्याने प्रॉपर बनवून वगैरे. त्याने 2-3 स्ट्रेट 6 मारले. येस, काय ते मारले होते त्याने मस्त. इट वॉज स्ट्रीट टू आहे. हा, आणि इव्हन तू स्टाईल वाईज बघशील तर तो खूप स्मूथ प्लेअर आहे, तुला बघायला मजा येते त्याला. टेक्निकली तो खूप साऊंड, जसं रोहित शर्माचं चांगला आहे. जसं रोहित शर्माचं म्हणतो की बघायला मजा येते तुला. नुसती हार्ड हिटिंग नाही येते की मी येऊन मारत सुटले, तसं नाही. टायमिंग सकट मार, फक्त स्लॉगिंग नाही येते. आणि तो इनिंग बनवतो प्रॉपर. तो मॅच, तो ग्राउंड, तो पिच बघून खेळतो, तो व्यवस्थित खेळतो. मुंबईत मला त्याची एक IPL लक्षात आहे, 20ची IPL माहिती होते, 20ची का 19ची IPL जी आपण जिंकलो होतो ऑब्व्हियसली. त्या डिकॉक मध्ये काही इनिंग खूप स्लो खेळायचा, पण नंतर प्रूव्ह व्हायचं की तो का स्लो खेळलाय, कारण ते पिच सपोर्टिंग होतं बॉलिंगला, पण तो विकेट टाकून नाही द्यायचा. सो माझ्या ते डिकॉक खूपच ब्रिलियंट प्लेअर आहे माझ्या मते. ही इज इन द लेजेंड्स ऑफ आफ्रिका. हा, ऑब्व्हियसली त्याने जे काय मधला वेळ वाया घालवला तो उगाच घालवला. त्याने रिटायरमेंट घेण्याच्या फिशिंगला गेला असेल तो उगाच वाया घालवला. त्या ऍक्च्युली बॉडी दमली वगैरे हे सगळं त्याने कारण दिलं, माहित नाही. पण तू बघ, डिकॉक ऍक्च्युअली ऍट द एज ऑफ 18 इंटरनॅशनल खेळायला आला होता, खूप लहान असताना. सो तो 12 वर्ष क्रिकेट ऑलरेडी खेळून झाला होता. राईट. आपण काय करतोय, आणि जितेश शर्मा संजू सॅमसनहून 1 वर्ष मोठा आहे. आणि संजू भैया जितेश शर्मा 32 आहे आणि संजू सॅमसन 31 आहे. पण त्याने पण काल 2-3 शॉट काल चांगलाच खेळला. ठीक आहे, साऊथ आफ्रिकेच्या बॅटिंगवर येऊया आपण. तर त्यांच्या बॅटिंगचा अख्खा वन मॅन शो डिकॉक होता, आणि आपल्या बॉलिंगचा अख्खा वन मॅन शो वरुण चक्रवर्ती होता, कारण त्याने काल 4 ओव्हर 29 रन 2 विकेट्स काढले. पण बाकी मग जी बॉलिंग घडली आहे, फास्ट बॉलिंग स्पेशली जी शेवटच्या 3-4 ओव्हरमध्ये पडली आहे इंडियाची, त्यात त्यांनी 49 रन दिले. आणि बुमराचे जे काही फुलटॉस पडत होते, हर्षदीपचे फुलटॉस पडत होते, हार्दिक पांड्याला पण 3 ओव्हर 34 रन मारले. करेक्ट आहे. हो. सो बॉलिंग बॅटिंग दोन्हीकडे वीकच पडलो काल ओव्हरऑल. आणि बुमरा आणि हर्षदीपचा बॉल टप्पाच नव्हता पडत. हा, एक्झॅक्टली. आणि जो टप्पा पडला तो 7 वेळा वाईडला गेला हर्षदीपचा. भाई गंभीरची रिएक्शन बघ हर्षदीपच्या वाईडवरची, म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये ते बाहेर बसून लोक रिएक्शन देतात. गंभीर एकदा आतून स्वतःवरती रिएक्शन द्यावी, आपण काय करतो बाहेर. खरंय, एकदम गल्ली क्रिकेटवाला फी आला मला तिथे. आणि हर्षदीपचे वाईड पण तेवढेच होते. ओव्हरऑल पहिल्यांदा जो कोणी खेळत असेल त्याचे कसे पडतात वाईट. असं. त्यानंतर अक्षर पटेलने पण ठीक त्याला पहिल्या 2 ओव्हरला खूप मारला, कमबॅक केला थोडा. तो ठीकठाक बॅटिंग बॉलिंग केली. सो आफ्रिकेतनं ते ब्रेव्हिस म्हण किंवा मार्क्रम म्हण यांनी 20-20, 25-25 नॉक्स केले, छोटे आणि त्यांनी 213 टार्गेट नेलं, जे की मला वाटतं की आजच्या काळात तर T20 ठीक आहे, म्हणजे एवढं मोठं टार्गेट नाही. कोणी चेस करतो, चेस करण्यासाठी ठीकठाक वाईट नव्हतं, होऊ शकत होतं चेस. पण गिल हॅड अदर प्लॅन्स. गिल पहिल्याच बॉलला आउट झाला त्याच्या बॅटिंगच्या. पण तो इन गिल्स डिफेन्स की तो बॉल चांगला होता, बॉल कट झाला. गिलकडनं डिफेन्सच तर नको T20, तेच तर कळत नाही लोकांना. कालचा बॉल चांगला होता. त्याच्या पहिल्या मॅचला वाईट आउट झाला, पुढे होऊन आउट झालेलं जे काही होतं ते. नंतर सूर्या, त्याच्या आधी 2 शॉट ह्याने चांगले मारले. कोणता आपला अभिषेक शर्माने, ते आठवतच नाही एक्झॅक्टली. एक त्याने असा कव्हरवर मारला, एक त्याने असा पुल केला. अभिषेक शर्मा बघा, अभिषेक शर्मा तुला 10 पैकी 5 मॅच जिंकून देईल. हे 10 पैकी 5च बॉल खेळले, बॉल पण नसते. सो पण गिलकडून हे एक्सपेक्टेशन आहे की तो 10 पैकी 8-9 मॅच चांगला खेळ, 1-2 मॅच त्याच्या वाईट जातील, कारण जी स्टाईल आहे दोघांची खेळण्याची त्यावरून मी म्हणतो. अभिषेक गिलचा मला वाटतं की गेम खूप कन्फ्युज केला, की गिलचं पण मला कळत नाही की तो पण कधी कधी खूप अर्ली चार्ज करायला लागतो. माझं म्हणण्याचं तुला खेळतो टीममध्ये तू तुझं पहिला मॅच तुझी युटिलिटी प्रूव्ह कर, असं मला वाटतं की तू तुझ्या हिशोबाने खेळ. 30 बॉल 50 टाक, 30 बॉल 60 टाक. अगदीच असं नको व्हायला की तुझ्याकडे रन पण नाहीये आणि लोक बाहेर पण काढतात. सो असं झालं की तू रन करतोस पण तू स्लो खेळतोस, बाहेर काढलं, मग ती तुझी चूक नाहीये, तू रन केलेस. रन पण नाही होता, आणि संजूने तर रन पण केलेत यार. 3 सेंचुरी आहेत संजू सॅमसनच्या नावावरती. जाऊ दे. असं यार, कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ मला एकदम सेमच वाटतोय, कारण मुद्दे आणि आपल्या काय म्हणतो आपली दुःख सेम आहेत आपली. तर जसा सेम आहेतच आपली.
ठीक आहे मी जाऊ दे, नको काय बोलू नकोस पुढे, ठीक आहे. हा. मी आता पर्सनल होणं बंद केलं व्हिडिओज मध्ये. हार्दिक पण काल फसला. पण नंतर मग तू सूर्याबद्दल बोलताना मी कट केलं. सॉरी, सूर्याचा जो काही फॉर्म चालू आहे लास्ट 20 इनिंग मध्ये त्याचा 15 की 16चा ऍव्हरेज आहे, जो खूप जास्त कन्सर्निंग आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललोच वाटतं सूर्या, लास्ट व्हिडिओत पण बोललो, बऱ्याच वेळा बोललो. तो खूप जास्त कन्सर्निंग असणार आहे. आता नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट कोणती सिरीज आहे? माझ्या न्यूझीलंडची एक सिरीज आहे मध्ये, आणि त्यानंतर वर्ल्ड कप आहे. एकूण 12 मॅचेस बाकी आहेत जेवढं मला माहिती. अच्छा, ओके. म्हणजे एखाद दुसरी सिरीज असेल कोणती तरी, आणि या सिरीजच्या 3 मॅचेस बरोबर. सो आय गेस या सिरीज मध्ये सूर्याला फॉर्म गवसला पाहिजे, नाहीतर मग भाई त्याला कॅप्टन्सी गवसणार नाही. आणि आता प्रॉब्लेम आहे, आता तू आधी सूर्याच्या चेहऱ्यावर ते दिसत आहे ना, कालच्या मॅच मध्ये मला त्याच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. च्युइंगम खायचं ना, तुझं एक्सप्रेस फार चेंज व्हायचे. त्याने च्युइंगम बंद केलं की संपतं, मग एक्सप्रेस दिसायला लागतं, मग त्याच्या मागची भीती दिसायला लागते. त्याच्या मागची काल एवढ्या दिवसात पहिल्यांदा मला त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन म्हण किंवा की नाही माझी बॅट नाही लागत, हे वाला एक्सप्रेशन मला अजून दिसलं 23च्या वर्ल्ड कप फायनलला, जेव्हा हेझलवूड जरा बाउन्सवरती पकडत होता, त्याला शॉटच नव्हते मिळत ऍक्च्युली. जाऊ दे, पण किती जुन्या खपल्या का काढतोस तू? आतमध्ये जखम काही बरी होत नाही ना, काय करावं? खपल्या काढायला तू खपल्या काढायच्या बंद केल्यास तर ती जखम जखम खूप आतमध्ये रुतलेली असते, दिसत नाही. ती खपल्याच्या खाली फक्त लपते. जाऊ दे, कशाबद्दल काढा, बोरिक पावडर टाका. नाही, सूर्याचा फॉर्म मध्ये येणं खूप जास्त गरजेचं आहे आत्ताच्या. आणि त्याच्यामध्ये कॅप्टन्सी पण हॅम्पर, ऑब्व्हियसली एका पॉईंट नंतर होणारच. तुझा डोकं तेच ना की मी ऍज अ प्युअर बॅट्समन म्हणून खेळतोय, आणि मग तुला हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी करणं कठीण होणार. त्याचा जो ऑरा वाढत जाणार पुढे पुढे. आणि आता तिसरी मॅच परत येऊन तो चांगला खेळला तर अजून वाट लागणार. कोण? सूर्याचे हार्दिक म्हणतो की सूर्य? हार्दिक. हा. सो मला वाटतं की एक तर त्याला लीडर बनवणं इथपासून मला प्रॉब्लेम आहे, पण ठीक आहे, तो झालाच आहे लीडर, तर त्याच्या बॅटिंग वरती खूप इम्पॅक्ट झालेला आहे. आणि मला ते गंभीर नीड्स सोल्युशन फॉर सूर्या. ओडीआय मध्ये सोल्युशन काढायचं आहे, T20 मध्ये आता काढावं लागतं. गंभीरने क्रिकेटमध्ये सोल्युशन काढलं पाहिजे. आतापर्यंत ह्या सिरीजच्या आतापर्यंत मीम्स येत होते की गंभीर फक्त व्हाईट बॉल मध्ये खूप चांगलं करतोय, फक्त तो टेस्ट मॅच मध्ये फसतोय जरासा. आता व्हाईट बॉल मध्ये पण चालू होणार, तो दोन्ही साईडला बॅलन्स करतो. मी फक्त रेड बॉल का खराब करतो, व्हाईट पण जरा खराब करतो. आय गेस ट्रान्झिशनची गरज आहे, पण मॅनेजमेंटच्या, प्लेयर्सच्या नाही. खरं. अक्षर पटेलचा 3 वर्ष आपण ऑलरेडी बोललो, डिस्कस केलं, आणि शिवम दुबेचे पण त्यामुळे लागलेत. स्टिक टू द बेसिक्स. ज्या पोझिशनला बॅट्समन घेतो त्या पोझिशनला त्याला खेळवा. 3 नंबरला तिलकला पाठवा, 4 नंबरला सूर्याला पाठवा, 5 नंबरला हार्दिकला पाठवा, 6 नंबरला दुबे किंवा अक्षर पटेलला पाठवा. त्या दोघांना तुम्ही शफल करूच शकता कधी. आणि रिंकू सिंग, त्याकडून पैसे काढून घ्या, त्याला रोडवर बसवा आणि मग खेळायला बोलवा. त्याला कळेल काय महत्व आहे क्रिकेटचं. कारण या सिरीजला तो पहिल्यांदा ड्रॉप झाला आहे, मागे पण ड्रॉप होता, एशिया कपला पण नव्हता खेळला तो फक्त फायनलला खेळायचा, त्याने 4 मारला, शॉट लागला. सो आय गेस स्टिक टू द बेसिक्स, आणि जे ज्या पोझिशनला खेळतात त्या पोझिशनला त्यांना खेळवा. बॅक इन फॉर्म येईल टीम माझ्या मते तरी. काल तिलक ऍज अ ले मॅन क्रिकेट ओपिनियन जर तू म्हणशील की गल्लीतल्या गल्लीत कोण काय ओपिनियन देईल संडासच्या लाईन मध्ये, चहाच्या टपरीवर, तर हे ओपिनियन असेल की लाईनअप सुधारा, आपोआप लोक फॉर्म मध्ये येतील. खरं. कदाचित गिलला काढायचं असेल तर काढून पण टाका, काढा, सॅमसनला घ्या, किंवा मग तुम्हाला जयस्वालला खेळवा, काही करा, पण करा काहीतरी. खरं. कारण जाऊ दे, खूप कॉम्प्रोमाइज केलं गिलसाठी आपण. 3-4 प्लेयर्स जवळपास. काल तिलक चांगला खेळला, काल त्याने 62 रन केले 34 बॉलमध्ये. फायनली पहिल्या मॅचची भरपाई केली त्याने, तिकडचे बॉल तिकडे भरले. ऑलमोस्ट 200च्या स्ट्राईक रेटला खेळलाय तो, आणि काही शॉट्स पण चांगलेच मारले ऑब्व्हियसली. काल त्यांनी बॉलिंग पण चांगली केली. ओटनिल बॉटमन जो बॉलर, तो मस्त काल बॉलिंग करत होता. सो काल तो बेसिकली अनप्लेबल होता माझ्या मते. काल त्याची जेवढी मी बॉलिंग बघितली, आणि इंडिया नीट खेळत पण नव्हती. अच्छा. आणि यॅन्सनचे काय बॉल जे जितेश शर्माला जमत नव्हते हाईट. अच्छा, मला वाटलं तिलकच्या बॉलिंग बद्दल बोलतोस तू. तिलक वरून जम्प केलीस ओटमिल वर. तिलक वर बोलतेस? नाही झालं माझं. तिलक चांगलाच खेळला, आणि तिलकला ते सतत फेस करावं लागेल स्ट्राईक रेटचा इशू, कारण तो मध्ये खरंच खूप स्लो खेळतो. कारण तेच आहे ना, पुन्हा आपण जे डिस्कस केलं, तो इनिंग बिल्ड करणारा प्लेअर आहे, अँकर करणारा प्लेअर आहे. सो त्याच्याकडून तू स्ट्राईक रेटची, आणि त्याने कन्सिस्टंटली 140 पर्यंत स्ट्राईक रेट ठेवला तरी तो इन टीम असणारच आहे, आणि असलाच पाहिजे. राईट. तुझा एक कोणतरी स्टेबिलिटी देणारा प्लेअर तुझा गिल नाही करत तर ते तिलकला करणार. आणि पहिल्या मॅचला तोच प्रॉब्लेम झाला ना. असो, आणि काय अजून काय आहे तुझ्याकडे बोलायला? माझ्याकडे तर नाही. माझं म्हणणं वर्ल्ड कपचं भविष्य अंधकारात आहे सध्या, की वर्ल्ड कप मध्ये, कारण एवढे एक्सपेरिमेंट झाल्यानंतर टीम एक अंडर कॉन्फिडंट असेल, आणि आता वेळ खूप, आणि ऑलरेडी इंडियात वर्ल्ड कप आहे, सो प्रेशर खूप असणार इंडियावरती जिंकायचं. तो मला वाटतं की खूप डिफिकल्ट आहे.
इंडियाने लवकरात आणि लवकर अशातून जर गंभीरने वर्ल्ड कप जिंकून दाखवला, प्लेयर्स कन्फर्म करावेत. हा हा, अशातून जर गंभीरने वर्ल्ड कप जिंकून दाखवला तर काय वाटतं तुला, काय रिॲक्शन्स काय असतील लोकांच्या? का जिंकला यार, हरला पाहिजे होता World Cup. असंच असणार सांगतो मी. हा, आता 27 पर्यंत परत 1 वर्ष अजून झेला. म्हणजे तिची इंग्लंडची सिरीज आपण ड्रॉ केली आहे इंग्लंडमध्ये. मग तो प्रेस कॉन्फरन्स मध्ये येऊन पुन्हा येऊन बोलणार रे की 27चा वर्ल्ड कप सपोज आपण हरलो तर तो येऊन बोलणार की आय एम द सेम मॅन हु वॉन अस काय T20 वर्ल्ड कप वगैरे. नाही पण मला ऑनेस्टली असं वाटतंय की इंडियासाठी T20 वर्ल्ड कप जिंकणं कठीण. आता जे काही चालू आहे त्या दृष्टीने जर तू बघितलं तर मला कठीण वाटतं. कठीण तर आहे. कळलं की वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅच मध्ये पण एक्सपेरिमेंटेशनच चाललंय. कारण बघ ना, ह्या टीम मध्ये कुलदीपची जागा नाही, मला काही कळत नाही लॉजिक. एक चांगला स्पिनर वरुण चक्रवर्ती आहे, पण मला वाटतंय कुलदीप असला पाहिजे टीम मध्ये. असो, पण तू अक्षर पटेलला काढू नाही शकत. त्यांना बॅटिंग तुला 6 आणि 7 वर हवेच. आता तो 1 नंबरवर 3 नंबरवर खेळतोय अक्षर पटेल, पण तो 6 आणि 7 नंबरचाच प्लेअर आहे. आणि त्याची बॉलिंग पण हँडी आहे, फिल्डिंग पण त्याची चांगली. सो ठीक आहे, जे होईल ते होईल. पण मला वाटतं की क्रिकेट वर्ल्ड कप जो पुढे येतोय 26 मध्ये आपल्या इंडियामध्ये होणार आहे, सो त्याचं एकंदर त्याची जी वाटचाल लक्षात घेता इंडियाची पावलं फार मला बरोबर दिसत नाहीत पडताना. सो त्यावरती काहीतरी केलं पाहिजे. मगाचा मीम पण कडक होता की इंडिया ही पहिली जगातली टीम असेल की ज्याच्याकडे सगळे प्लेयर्स फिट बसतात टीम मध्ये, पण कॅप्टन, व्हाईस कॅप्टन आणि कोचच फिट नाही बसत. चला, याच नोटवर आपण व्हिडिओ संपवूया. येस. आणि तुम्हाला काय वाटलं कालच्या मॅच बद्दल, सूर्याच्या फॉर्म बद्दल, गिलच्या ओपनिंग बद्दल, ते तुम्ही आम्हाला, गंभीरच्या कोचिंग बद्दल ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.